नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। चक्रीवादळामुळे राज्याचं बदलतंय हवामान। राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शीतवारे वाहू लागले। अशातच सेनार चक्रीवादळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात दिटवाह चक्रीवादळ तयार झालंय। या दोन चक्रीवादळांमुळे राज्यातील तापमान सतत बदलत असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय। दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडी अशा प्रकारचं संमिश्र वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे। आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। राज्यात मुंबई, पुणे शहरासह ठाणे, नाशिक, धुळे, निफाड, जळगाव, वाशिम, कोकण या जिल्ह्यात तापमान घट होऊन पुन्हा एकदा थंडी अनुभवायला मिळत आहे। तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला सेनार चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे। त्याचा वेग 120 किलोमीटर पेक्षा जास्त राहील। महिन्याच्या अखेरीस 29 किंवा 30 तारखेला हे वादळ धडकण्याची शक्यता आहे। दक्षिणेकडील राज्यांमध्ये यामुळे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। तर महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे।